चक्क फोनपेचा पासवर्ड घेऊन पैसे लुटले, दोघांना अटक। एका 19 वर्षीय तरुणाला धमकावून त्याच्याकडून चक्क फोनपेचा पासवर्ड घेऊन लुटणाऱ्या दोघांना फैजरपुरा पोलिसांनी बुधवारी अटक केली। त्यांच्याकडून गुन्ह्यातील 3000 रुपये, गुन्ह्यात वापरलेला चाकू, बाईक, आयफोन, मनगटी घड्याळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। इजानुद्दीन पठाण, हकीमुद्दीन पठाण वय वर्ष 22 व अमीर खान इरफान खान वय वर्ष 30 दोघेही राहणार इंदला अशी अटक आरोपींचे नाव आहे। केवल कॉलनी येथील पुष्पल वय वर्ष 19 हा दिनांक 14 जून रोजी रात्री इंदल फाट्यासमोरील हॉटेलसमोर मोपेडसह उभा होता। रात्री 10:30च्या सुमारास बाईकस्वार दोघांनी चाकू मारण्याची धमकी देऊ ते त्याला एका लगतच्या एकांतस्थळी घेऊन गेले। पैसे देण्यास नकार दिला असता काहीही करून पैसे हवेच अशी धमकी दिली। त्यामुळे पुष्पल याने मित्राला फोनपेद्वारे 3000 रुपये मागितले। पैसे आल्यानंतर दोघांपैकी एका आरोपीने फोनपेचा पिन घेऊन पैसे विड्रॉल करून आणतो असे म्हटले। या प्रकरणी फैजरपुरा पोलिसांनी 16 जून रोजी गुन्हा नोंदवत घटनास्थळ भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। त्यातून इजानुद्दीन पठाण, अमीर खान यांना ताब्यात घेतले। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। दिनांक 14/6/25 रोजी ही घटना घडली होती। त्याचा रिपोर्ट फिर्यादी जे आहेत महेंद्र कावडे म्हणून विद्यार्थी आहे, ITI करतो तो, त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की त्याचे चाकू लावून पैसे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्याची मोटरसायकल पण घेतली होती असा रिपोर्ट देऊन आम्ही गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यावर तपासात त्या रोडमध्ये मार्डी रोड परिसरात जे काही CCTV फुटेज आणि आमचे गुप्त बातमीदार आहेत तर असा आम्ही तपास करत असताना तर त्यामध्ये आम्हाला थोडं 2 लोकांवर संशय आला। त्याबद्दल आमचे जे गुप्त बातमीदार आहेत किंवा जे आमचे तपास आहेत इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आम्ही जो तपास केलेला आहे त्यामध्ये आम्हाला तेच आरोपी आहेत ते ताब्यात मिळालेले आहेत। त्यांचे नावं 2 आरोपीचे नावं इंदल्याचे आहेत दोन्ही, इजानुद्दीन पठाण आणि दुसरा अमीर खान इरफान असे दोन्ही इंदल्याचे। त्यांना आम्ही ताब्यात घेतलं, त्यांना विचारपूस केली आणि त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांच्याकडून या गुन्ह्यातील मुद्देमाल तर पूर्ण मिळाला, पण इतर साहित्य पण मिळालेलं आहे। तर त्याबद्दल आजूबाजूला आम्ही पोलीस स्टेशनला किंवा आजूबाजूच्या ग्रामीण किंवा तिकडे मार्डी रोड परिसरात कोणाचा काही गुन्हा या संदर्भात मिळालेल्या मुद्देमाला संदर्भात शोध घेतला, अजून कोणी आलं नाही। तर त्याबद्दल सुद्धा आम्ही शोध घेत आहे। सध्या आरोपी ताब्यात आहे आणि त्याचा आम्ही इंट्रोगेट करून तपास करून सध्या त्याला कोर्टात पाठवलेला आहे। गुन्ह्यातील मुद्देमाल तर आम्ही जप्त केलेलाच आहे। या व्यतिरिक्त गुन्ह्यात आम्हाला एक आकाशी रंगाचा आयफोन आहे, तो अंदाजे 50,000 रुपयाचा आहे आणि तो कोणाचा आहे काय आहे याबद्दल आम्ही शोधत आहे। जर कोणाचा असा वर्णनाचा मोबाईल किंवा अशी घटना कोणासोबत घडली तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि मुद्देमाल जे आहे कायदेशीर प्रक्रियेद्वारे घेऊन जाता येईल त्यांना।